लढवय्या मावळ्यांचे मुख्य अन्न खिचडी, अभ्यासकांनी संजय राऊतांच्या दाव्याला टराटरा फाडलं. सूरज चव्हाणला पक्षात नवी जबाबदारी, मुख्य प्रवक्ते पदावरून हाकललेले सूरज चव्हाण आता पक्षात सरचिटणीस. सूरज चव्हाणचं प्रमोशन अजित पवारांना भोवणार, छावाचे अध्यक्ष विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया. सूरज चव्हाणकडून घाडगेंना झालीय मारहाण. राहुल गांधी न्यायालयात बोलून फसले, पुण्यात यायला असुरक्षित वाटण्याचा दावा फिरवला. राहुलमुळे ॲडव्होकेट मिलिंद पवार पडले तोंडावर. स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरणी पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला. राहुल गांधींवर सावरकर यांच्या बदनामीचा आरोप. मतचोरी करून काँग्रेसनं आंबेडकरांना हरवलं, भाजपच्या अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. मनसेनं नवी मुंबई विमानतळ फलकाला काळं फासलं, फलकावर दिबा पाटलांचं नाव नसल्यानं मनसे आक्रमक. बंगला सोडा आणि माझ्या घरी राहायला या, करुणा मुंडेंची धनंजय यांना खुली ऑफर. स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुरू, देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सण साजरा करण्याची तयारी. मेगास्टार रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची धूम, चित्रपटगृहात रजनी समर्थकांकडून जल्लोष. मुंबईत आज विविध विकास कामांचं लोकार्पण, मुख्यमंत्री सुपूर्द करणार बीडीडी पुनर्विकास घरं, सागरी किनारा मार्गाच्या विहार क्षेत्राचं आज लोकार्पण. राऊत आणि आदित्य बोलून फसले, स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश उद्धव सरकारमध्येही. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप, रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू. भारतरत्न सचिन तेंडुलकर सासरा होणार, अर्जुन तेंडुलकरचा लवकरच बार उडणार, उद्योगपतीच्या मुलीशी झाला अर्जुनचा साखरपुडा. वाहनांच्या आधुनिक नंबर प्लेटला लोकांचा ठेंगा, राज्यातील 70% वाहनधारक जुन्याच नंबर प्लेटनं चालवतायत वाहनं, लोक सरकारचं ऐकेना. पर्यायी घरं मिळाली की बंगला सोडेन, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे खुलासा. मुंबईमध्ये घर असून सुद्धा मुंडे सरकारी बंगल्यात असल्यानं निर्माण झाला वाद. कबूतरखान्यावर बंदी कायम, उच्च न्यायालयाचा निर्णय, दादर कबूतरखान्यावर दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू. मराठी माणसावर कारवाई, मात्र जैन आंदोलक मोकाट, मराठी आंदोलक चिडून विचारतायत सरकारला सवाल. समाजाचं आरोग्य आणि आस्था लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल, कबूतरखान्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. कोणी काय खावं हे सरकार ठरवत नाही, मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 सालचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.